पुढच्या बातमीकडे वळूया आपण। ज्योती मल्होत्रा हिने हेरगिरी प्रकरणामध्ये रोज नवनवे खुलासे समोर येतात। हिने हेरगिरी केली, तिला ताब्यात घेण्यात आले। आता या प्रकरणात नवनव्या गोष्टी समोर येत आहेत। ज्योतीचा एक फोटो समोर येतोय। हाच तो फोटो ज्यामुळे ज्योती राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आली। हा फोटो आहे तिचा डीपी, जो काजीगुंड या परिसरातला आहे। काश्मीरच्या अत्यंत संवेदनशील असलेल्या काजीगुंड परिसरात ज्योतीने हा फोटो काढलाय। ज्योतीच्या सोशल मीडियावर डीपी आहे या फोटोचा। या फोटोमुळे तपास यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे। ज्योतीच्या या फोटोमध्ये मागे एक बोर्ड दिसून येतोय। या बोर्डावर काजीगुंड हे नाव लिहिलंय। भारताच्या दृष्टीने काजीगुंड या भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या भूभागावर हा फोटो काढण्यात आलाय। काश्मीरचं प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे काजीगुंड हे जम्मू आणि काश्मीरच्या अत्यंत अतिसंवेदनशील असलेल्या अनंतनाग जिल्ह्यात आहे। राष्ट्रीय महामार्ग 44 आणि भारतीय रेल्वेच्या उत्तरेकडील मार्गाद्वारे जम्मू ते श्रीनगरला जोडणारा हा एक महत्त्वाचा लॉजिस्टिक नोड आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कराच्या दृष्टीने हे महत्त्वाचं ठिकाण होतं। काश्मीर खोऱ्यात रशियन S-400 आणि S-125 पिकोरा सारख्या हवाई संरक्षण प्रणाली इथं तैनात असल्यामुळे काझीगुंडचा हा भूभाग आणि कनेक्टिव्हिटी, लॉजिस्टिक तसंच देखरेख सैन्याच्या हालचालीकरता अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे पाकिस्तानच्या संपर्कात असलेल्या ज्योतीचा या भागात काढलेला फोटो हा सुरक्षेच्या दृष्टीने चिंता निर्माण करणार आहे। ज्योतीने अशा फोटोंच्या माध्यमातून काझीगुंड परिसराची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली असा संशय आहे। ज्योतीने सोशल मीडियावर शेअर केलेले हे फोटो भारताकरता धोक्याची घंटा आहेत, म्हणून तिला ताब्यात घेतलं गेलं, अटक केलं गेलं आणि हेही समोर आलं की ती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती। तिला ट्रेनिंग सुद्धा 14 दिवसांचं दिलं गेलं जेव्हा ती पाकिस्तानला गेली होती। सध्या ही गुप्तहेर ज्योती हिची सुरक्षा यंत्रणांकडून कसून चौकशी सुरू आहे। गुप्तचर आणि तपास यंत्रणांनी ज्योतीला 100हून अधिक महत्त्वाचे प्रश्न विचारले। ज्योतीला परदेश दौऱ्याबद्दल, तिच्या पाकिस्तानी मित्रांबद्दल आणि पाकिस्तानात बसलेल्या तिच्या हँडलरबद्दल विचारपूस करण्यात आली। पाकिस्तानला आतापर्यंत ज्योतीने कोणती माहिती पुरवली, कोणते फोटो पुरवले या संदर्भात तिची चौकशी सुरू आहे। हेरगिरी प्रकरणात ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे। ज्योती मल्होत्रा सोबतचा फोटो व्हायरल होतोय। यामध्ये ती एका पाक एजंट सोबत दिसते। हा पाक एजंट पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाताना दिसल्याचं चर्चेत आलं होतं। यावेळी माध्यमांना हा केक का घेऊन जातो आहेस आणि तो कुणी ऑर्डर केलेला आहे या प्रश्नांना उत्तरं देता आली नाहीत। या व्यक्तीला विचारलं पण त्याने उत्तरं दिली नाहीत माध्यमांना की हा केक का घेऊन जातोय। आता ज्योतीचा याच व्यक्तीबरोबरचा फोटो समोर आल्यानं खळबळ उडालेली आहे। हा पाक एजंट आहे। एक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। याआधी तिचा काझीगुंड या संवेदनशील भागातला फोटो समोर आला। पाकिस्तानातले असलेले तिचे मित्रमैत्रिणी यांच्याबरोबरचे फोटो समोर आलेत आणि आता हा एक व्यक्ती, जो व्यक्ती पाक एजंट आहे, ज्या दिवशी पहलगाम हल्ला झाला त्या दिवशी पाकिस्तानी दूतावासात हा केक घेऊन जाताना दिसलेला आहे। त्याला माध्यमांनी विचारलं की तू केक का घेऊन जातोयस, त्यावर त्याने उत्तर दिलं नाही। हा तो व्यक्ती ज्याचा आता ही ज्योती जी आहे तिच्याबरोबरचा फोटो समोर आलेला आहे। घरभेदी ज्योती मल्होत्राच्या कारनाम्यांची सगळेच चर्चा करतायत आणि सगळे अवाक पण झालेले आहेत। भारताची यूट्यूबर ते पाकिस्तानची गुप्तहेर बनलेल्या ज्योतीची कृत्य पाहता पुन्हा एकदा अमेरिकेनं पण पाकिस्तानची गुप्तहेर असलेल्या डेव्हिड हेडलीची आठवण ताजी झालेली आहे। उघडली ज्योतीची कुंडली, आठवला हेडली। घरभेदी ज्योतीच्या कृत्यानं सारेच अवाक। यूट्यूबर ज्योती बनली पाकिस्तानची गुप्तहेर। हेडलीप्रमाणे हल्ल्याआधी पुरवली माहिती।
26 नोव्हेंबर 2008 अर्थात 26/11चा मुंबई हल्ला. या हल्ल्यानं भारताच्या अंतर्गत सुरक्षेला भेदत पाकिस्तानचा दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदाराने मुंबईत अक्षरशः मृत्यूचं तांडव घडवलं. या हल्ल्यासाठी आवश्यक असलेले सगळे इनपुट्स अमेरिकन असलेल्या डेव्हिड हेडलीनं पाकिस्तान आणि लष्कर तोयबाला दिल्याचं उघड झालं. अगदी त्याचप्रमाणे आता पहलगाम हल्ल्यानंतर आणखी एका गुप्तहेराचं नाव चर्चेत आलंय. ती गुप्तहेर म्हणजे यूट्यूबर ज्योती मल्होत्रा. आपकी अपनी जो और मैं आ चुकी हूँ पाकिस्तान में. 26/11च्या हल्ल्याच्या आधी 2002 ते 2005 या दरम्यान हेडलीनं आधी पाकिस्तान आणि त्यानंतर 5 वेळा भारताला भेट दिली. तर ज्योती मल्होत्रानं जानेवारीत पहलगाम आणि त्यानंतर मार्चमध्ये पाकिस्तानमध्ये जाऊन आली. हेडलीनं मुंबईतील विविध ठिकाणांची छायाचित्र आणि व्हिडिओ घेतले, ज्यात ताजमहल हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गेटवे ऑफ इंडियाचा समावेश होता. ज्योतीनंही यूट्यूबर म्हणून भारतातील अनेक स्थळांची तसंच सीमा भागातील व्हिडिओ पाकिस्तानसोबत शेअर केल्याचा आरोप आहे. पाकिस्तानच्या ISIशी डेव्हिड हेडलीचा संबंध होता. हेडलीनं मेजर इक्बाल या ISI अधिकाऱ्याशी संपर्क साधला आणि त्याला माहिती दिली. ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील कर्मचारी दानिशच्या संपर्कात होती. दानिशच्या माध्यमातून ती ISIशी जोडली गेली. हेडलीचं मूळ नाव दाऊद सय्यद गिलानी होतं, पण त्यानं डेव्हिड कोलमन हेडली हे नाव स्वीकारलं आणि फसव्या कागदपत्रांच्या द्वारे भारतात प्रवेश केला. ज्योती मल्होत्रानं तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी दानिशचं नाव जट्ट रंधवा या नावानं सेव्ह केलं. तसंच तिनं दानिशच्या मदतीनं अनेकदा पाकिस्तानात प्रवेश केल्याचं समोर आलं. डेव्हिड हेडलीचा हँडलर होता तहूर राणा. ज्योती मल्होत्राचा हँडलर दानिश असल्याचं समोर आलं. इन टच विद द PIOs और उनके सोशल गैदरिंग वगैरह में भी जाना होता था. तो जैसे मैंने बताया कि मॉडर्न वॉरफेयर में बस हम उस पर बॉर्डर पे नहीं लड़ते. ये भी एक वॉरफेयर है जहाँ पे वो रिक्रूट करके और इन्फ्लुएंसर से अपनी नैरेटिव पुश करने की कोशिश करना और यहाँ के जो सॉफ्ट पावर को के थ्रू यहाँ पे अपने इमेज को सो कॉल्ड डिस्टॉर्ट करना, ये सब सारी चीज़ें कोशिश चल रही थी. 2008चा मुंबई हल्ला भारतावरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्यानंतर देशाची अंतर्गत सुरक्षा बळकट करण्याच्या अनेक घोषणा झाल्या, पण पहलगाम हल्ल्यानं पुन्हा दहशतवाद्यांनी भारताच्या भूमीत रक्ताचा सडा पाडला. हा हल्ला पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केला असला तरी त्याला काही घरभेदी भारतीयांची मदत असल्याचा संशय आहे. त्यामुळे आता सरकारनं पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या देशातील गद्दारांचा शोध सुरू केलाय. ज्योती मल्होत्राच्या अटकेनं या घरभेद्यांची जंत्रीच समोर येण्याची शक्यता आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मैं हूँ आपकी अपनी जो और मैं आ चुकी हूँ पाकिस्तान में.